श्री स्वामी समर्थ. सर्वांचा आजचा दिवस शुभ जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ असा आहे की आपण देवपूजा नित्यनेमाने कशी करावी. सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करावा. अग्नीच्या साक्षीने प्रत्येक काम आपण करत असतो, शुभ काम. तसंच देवपूजा करत असताना आधी दिवा प्रज्वलित करायचा, नंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने आपण दररोज देवपूजा करत असतो, पण नकळत आपल्या हातनं काही ना काहीतरी चुका होत असतात. तर देवपूजा करत असताना काही नियमाचे पालन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एक ताट घ्यायचं, ताटामध्ये सर्व देव काढून घ्यायचे. एक एक देवांना आंघोळ घालायचे आहे. त्यानंतर आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि जे धुतलेलं वस्त्र आहे देवघरामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर एक एक देवांना आंघोळ घालायची आहे. देवांना आंघोळ घालत असताना डाव्या हातामध्ये छोटासा पेला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी घेऊन उजव्या हातामध्ये देव घेऊन स्वच्छ देवांना आंघोळ घालायची आहे. खाली आपण जे आपलं घंगाळं असतं ना छोटं ते ठेवू शकतात आणि या प्रकारे एक एक देवांना असं आंघोळ घालायचे आहे आणि देवांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यानंतरच मग देवघरामध्ये त्यांना प्रस्थापित करायचं आहे, म्हणजे त्यांच्या जागेवर त्यांना ठेवायचं आहे. या प्रकारे सर्व देवांना आंघोळ घातल्यानंतर देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्यांना अष्टगंध लावायचा आहे. आता बऱ्याच महिला काही चुका करतात. आता स्वामींना हळदी कुंकू लावतात, तर चुकून स्वामींना हळदी कुंकू लावू नका. स्वामींना अष्टगंध लावायचा असतो. त्यानंतर जे आपल्या स्त्री देवता आहेत, म्हणजे आपली कुलदेवी, अन्नपूर्णा देवी, रुक्मिणी, तर यांना हळदी कुंकू लावायचं असते. तर त्यानंतर आपण हळदी कुंकू स्त्रियांना म्हणजे स्त्री देवतांना लावायचं आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना अष्टगंध लावायचं. तर यानंतर जे आपला अलंकार आहे देवांचा, ते मोत्याची माळ वगैरे ते अर्पण करायची, म्हणजे त्यांना घालायची. त्यानंतर फुलं सर्वात आवडतीचं म्हणजे आपण ज्यावेळेस देवपूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर फुलं आपण देवांना अर्पण केले की एकदम प्रसन्न वाटतं. त्यानंतर आपली सेवा आरती वगैरे करून घ्यायची, देवांना नैवेद्य दाखवायचं. दररोज देवांना नैवेद्य दाखवत जा. तर दररोज जे घरामध्ये भाजीपोळी बनवली जाते त्याचा नैवेद्य दाखवायचा. कधी खडीसाखराचं सुद्धा दाखवतात किंवा एखाद्या वेळेला तुमच्याकडे स्वयंपाक झालेला नसेल तर तुम्ही फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात. मग जे काही घरामध्ये असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात, कोणत्याही फळाचा. तर या प्रकारे आपली देवपूजा झालेली आहे. खरंच खूप प्रसन्न वाटते. स्वामींचे फोटो पुसून घ्यायचं नित्यनेमाने. लक्ष्मीचा फोटोला सुद्धा पुसून घेऊन हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. स्वामींना अष्टगंध लावायचा. नित्यनेमाने अशी देवपूजा करा. खरंच घरामध्ये प्रसन्न वातावरण आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये नक्कीच निर्माण होत असते. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ आहे. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.